नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती, ते सर्व प्रश्न आपण घेतले आहेत मित्रांनो। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका, कारण सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न होता, अविश्वास प्रस्तावापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यांनी राजीनामा दिला? तर बिरेन सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कंबलसामपेट्टाई येथे पक्षी उद्यानाचे उद्घाटन केले आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे हे पक्षी उद्यान? तर तामिळनाडू या राज्यात आहे, लक्षात ठेवा। कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्याचे नेते सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले आहे? तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर ते नामिबिया या देशाचे राष्ट्रपती होते, लक्षात ठेवा। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत। जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। चला पुढचा प्रश्न पहा। चांगई-8 चंद्र मोहिमेसाठी कोणत्या देशाने चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन सोबत भागीदारी केली आहे? तर कोणत्या देशाने केली? तर पाकिस्तानने केली आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलाद मंत्रालयामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मैमून आलम यांची नियुक्ती झाली आहे। स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित होईल? तर हे नासाद्वारे प्रक्षेपित केले जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्यात विषाणूजन्य रानीखेत रोगाचा प्रसार झाला आहे? तर कोणत्या राज्यामध्ये झाला आहे रानीखेत या रोगाचा प्रसार? तर आंध्र प्रदेश या राज्यात झाला। केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे? तर 2026 पर्यंत वाढवलेला आहे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम। 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर नीरज कुमार यांनी हे सुवर्णपदक जिंकले। 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी नावाची मोहीम सुरू केली? तर आयुष मंत्रालयाने सुरू केली आहे ही मोहीम। नुकतेच सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 कोणत्या राज्यात सुरू झाला? तर हा हरियाणा राज्यामध्ये सुरू झाला आहे। मित्रांनो, आपण फक्त रिव्हिजन म्हणून हे प्रश्न पाहतोय, त्यासाठीच एकदम फास्टमध्ये क्विक रिव्हिजन आपण करतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव व्हावा। तर हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे? तर रोहित शर्मा हा आहे। पहा मित्रांनो, भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्मा यांनी 332 षटकारांसह क्रिस गेलला मागे टाकून वन डे क्रिकेटच्या इतिहासात 338 षटकारांसह दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे। तर पहिला कोण आहे? तर पहिला खेळाडू आहे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, त्याने 351 षटकार मारले आहेत, लक्षात ठेवा। एरो इंडिया 2025 हा आशियातील सर्वात मोठा एअर शो कोठे आयोजित केला आहे? तर याचे आयोजन हे कर्नाटकमधील बेंगलुरू या शहरात करण्यात आले। तर पहा, लक्ष द्या, एरो इंडिया 2025 चे आयोजन हे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकची राजधानी बेंगलुरू येथील येलाहंका एअरफोर्स स्टेशनवर करण्यात आले आहे। तर याचे संस्करण कितवे आहे? तर 15वे संस्करण आहे। आणि 2025 ची थीम काय आहे? तर द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही आहे याची थीम, लक्षात ठेवा। कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाने देशभरात जमावाचे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी
ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे? तर हे कोणत्या देशाच्या सुरक्षा दलाने सुरू केले आहे? तर बांगलादेशाच्या सुरक्षा दलाने हे ऑपरेशन सुरू केले. काय आहे त्याचे नाव? तर डेव्हिल हंट हे आहे, लक्षात ठेवा. पहा मित्रांनो, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित मालमत्तावर झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने 8 फेब्रुवारी या दिवशी ही मोहीम सुरू केली आहे. तर पहा मित्रांनो, इथे बांगलादेशचा उल्लेख झालेला आहे. तर बांगलादेशची राजधानी कोणती आहे? तर ढाका आहे आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. तर लक्षात ठेवा. भारत आणि इजिप्तमधील सायक्लोन 2025 या संयुक्त लष्करी सरावाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे राजस्थान राज्यात करण्यात आले. पहा मित्रांनो, भारत आणि इजिप्त यांच्यातील संयुक्त लष्करी सराव सायक्लोन 2025 हा 14 दिवसीय सराव राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे सुरू झाला आहे. याची कितवी आवृत्ती आहे? तर 3री आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. तुम्ही चॅनेलवर नवीन आहात, चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी. यासाठीच मित्रांनो, म्हणून अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या SJT-36 जेट ट्रेनचे नाव काय ठेवण्यात आले? तर या जेट ट्रेनचे नाव यशस ठेवण्यात आले. चला पुढचा प्रश्न पहा. सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी नौदल प्रमुख परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. पहा मित्रांनो, 8 ते 9 फेब्रुवारी 2025 रोजी नौदल मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित नौदल प्रमुख परिषद 2025 ही पार पडली आहे. जगातील सर्वात मोठ्या झुमर महोत्सव डान्स परफॉर्मन्स 2025चे आयोजन कोणते राज्य करत आहे? तर याचे आयोजन हे आसाम राज्य करणार आहे. पहा मित्रांनो, आसामने 24 फेब्रुवारी 2025 रोजी जगातील सर्वात मोठ्या झुमर नृत्याचे आयोजन करणार आहे. तर याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नुकतेच बिमस्टेक युवा शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे गुजरात राज्यात करण्यात आले. तर इथे पहा, याचे कार्यक्रम हे कुठे करण्यात आले? तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. इथे पहा मित्रांनो, इथे गुजरातचा उल्लेख झालेला आहे. तर गुजरातची राजधानी कोणती आहे? तर गांधीनगर आहे. मुख्यमंत्री आहेत गुजरातचे भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. लक्षात ठेवा. नुकतेच झोमॅटो या कंपनीने नाव बदलून काय ठेवले आहे? तर इटर्नल हे नाव ठेवण्यात आले. पहा मित्रांनो, ही आपल्या भारतातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. तुम्ही चॅनेलवर नवीन आहात, चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.